हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आणि आपण पोहोचलेलो आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सच्या एक्सरसाइजवर. आणि एक्सरसाइज मधला नेक्स्ट क्वेश्चन बघा असेल, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मीन्स आपल्याला जे एलिमेंट्स गिवन आहे यांचं लिहायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि आपल्याला एक क्वेश्चन दिला जाईल, त्या क्वेश्चनचं लिहायचं आपल्याला आन्सर आहे. सो बघा आता पहिले तर लिहू आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघून घ्या आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. सो फर्स्ट एलिमेंट आला नायट्रोजन. फर्स्ट एलिमेंट बघा नायट्रोजन, ॲटॉमिक नंबर 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,5. त्यानंतर बघा आला कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर इज 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,4. त्यानंतर आला ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आला 2,6. त्यानंतर असेल बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर असेल 5 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आला 2,3. त्यानंतर बघू शकता ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर असेल 13. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,3. सो याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑल द एलिमेंट्स. आणि आता आपल्याला लिहायचं आहे विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह अमंग दीज. या एलिमेंट्स पैकी आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे विच इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कसं आयडेंटिफाय करू शकतो, तर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स तो असेल जो जास्त कॅपॅसिटीने इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करेल. सो capacity to attract the electrons or tendency to attract the electron with greater and greater force of attraction, त्याला म्हणू आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो आता बघा जर इथे बघितलं आपण तर नंबर ऑफ शेल आहे 2, नंबर ऑफ शेल आहे 2, नंबर ऑफ शेल आहे 2, नंबर ऑफ शेल आहे 2 आणि नंबर ऑफ शेल आहे 3. सो जर या मध्ये कंपॅरिझन बघितलं तर यामध्ये नंबर ऑफ शेल 3 आहे आणि या सर्वांमध्ये नंबर ऑफ शेल आहे 2. सो जर न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बघितला आपण तर तो लागेल नंबर ऑफ शेल जेव्हा 2 असतील त्यामध्ये जास्त ऍज कम्पेअर टू नंबर ऑफ शेल जेव्हा असतील 3. बिकॉज जसं आपण न्यूक्लियस पासून दूर जाऊ, बघा आता इथं असेल न्यूक्लियस. सो हाला न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये फर्स्ट शेल, त्यानंतर आली सेकंड शेल, त्यानंतर आली थर्ड शेल. सो बघा आता न्यूक्लियस पासून जे सेकंड शेल असेल ते जवळ असेल ऍज कम्पेअर टू थर्ड शेल. आणि जेव्हा आपण थर्ड शेल मध्ये जाऊ तेव्हा न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होऊन जातो आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स मध्ये न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा जास्त लागतो टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन्स. आता बघा सो हे ऑप्शन तर कॅन्सल होऊन जाईल बिकॉज इट हॅज 3 शेल्स अँड ऑल अदर्स हॅव 2 शेल्स. 2 शेल्स असेल तर ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागेल ऍज कम्पेअर टू 3. त्यानंतर 3 मध्ये 2 शेल्स बघा, यामध्ये 2 शेल्स आहे. आता 2 शेल्स नंतर आपण बघू की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स कशामध्ये जास्त आहेत, बिकॉज ज्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन जास्त असेल त्याचा लागेल ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बघितले तर 7 आहे, नंबर ऑफ प्रोटॉन 7 आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 7, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 7 आहे, नंबर ऑफ प्रोटॉन 7 आहे बिकॉज याचा ॲटॉमिक नंबर असेल 7. ॲटॉमिक नंबर काय असतो तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो यामध्ये 7 आहेत, यामध्ये 6, यामध्ये बघा 8 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, 8 नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे आणि याला कंप्लीट व्हायला पाहिजे ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. सो 2 इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट करायसाठी ऑक्सिजन लावेल ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍज कम्पेअर टू ऑल अदर्स लाईक नायट्रोजन, कार्बन, बोरॉन. यापेक्षा जास्त ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावेल ऑक्सिजन. सो O8 is the most electronegative element. तुम्ही लिहू शकता O8 is the most electronegative element. O8 असेल most electronegative element. So O8 is the most electronegative element. बघू शकता तुम्ही. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन असेल बी. त्यानंतर गिवन आहे कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन अँड ॲल्युमिनियम. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स अमंग दीज. यापैकी आयडेंटिफाय करायचं आपल्याला कोण असेल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण असेल. क्वेश्चन सिमिलर आहे बघा. सर्वांचं पहिले लिहायला लागेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. स्टार्ट करू आपण बेरिलियम पासून. बघा Be4. सो ॲटॉमिक नंबर असेल 4, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,2. त्यानंतर बघा कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर असेल 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,4. त्यानंतर असेल ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असेल 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,6. त्यानंतर बघा बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर असेल 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,3. त्यानंतर असेल ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर असेल 13 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,3. सो आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आपल्याला लिहायचा आन्सर विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अमंग दिस. आपल्याला लिहायचा कोण असेल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अमंग द फॉलोइंग. सो आता बघा जसं आपण बघितलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये जो ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शननी इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करेल तो असतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सिमिलर त्याच्या अपोजिट असेल
जो इझिली इलेक्ट्रॉनला लॉस करू शकतो तो असेल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. बघा इलेक्ट्रोनिगेटिव्ह तो असेल जो ग्रेटर फोर्सने इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल, त्याच्याच अपोजिट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह तो असेल जो इझिली इलेक्ट्रॉनला काय करेल, लॉस करेल. आणि बघा जर शेल असेल 2, बघा इथे शेल नंबर 2 आहे, इथे 2 शेल्स आहे, इथे 2 शेल्स आहे, इथे 2 शेल्स आहे, इथे असेल 3 शेल्स. आणि 3 शेल्स असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लेस होत जातो आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर लेस होत गेला तर इझिली इलेक्ट्रॉन्स लॉस करू शकतो. बघा न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर कमी असेल तर इलेक्ट्रॉन्स इझिली लॉस करू शकतो. सो याचा आन्सर असेल ॲल्युमिनियम 13 इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. बघा 13 ॲल्युमिनियम इज द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण असेल तर ॲल्युमिनियम असेल. ॲल्युमिनियम इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह बिकॉज इट इझिली लॉसेस इलेक्ट्रॉन. बघा इझिली इलेक्ट्रॉन लॉस करेल. सो Al इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. बघू शकता अमंग द फॉलोइंग. बघू शकता सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुन्हा सेम क्वेश्चन आपल्याला आहे. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सो बघा एक क्वेश्चन दिलाय, त्यानंतर या सगळे जे एलिमेंट्स आहे यांचं लिहायचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ सुरुवातीला. बघा Na असेल, Na चा ॲटॉमिक नंबर घेऊन आहे 11. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 2,8,1. त्यानंतर बघा फॉस्फरस असेल, फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर आला 15, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं 2,8,5. त्यानंतर आला Cl चा ॲटॉमिक नंबर आला 17, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आला 2,8,7. त्यानंतर बघा असेल Si असेल 14, दॅट इज ॲटॉमिक नंबर झाला 14, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,4. त्यानंतर बघा बघू शकता तुम्ही Mgचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा ॲटॉमिक नंबर असेल 12, फर्स्ट शेल मध्ये 2, सेकंड मध्ये 8, थर्ड मध्ये 2. सो ही झाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. त्यानंतर लिहायचं आहे विच ऑफ दीज हॅज लार्जेस्ट ॲटॉमिक साईज. आपल्याला लिहायचं आहे कुठला एलिमेंट असा असेल ज्याची ॲटॉमिक साईज लार्जेस्ट असेल. सो आता बघा त्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ॲटॉमिक साईजची ट्रेंड्स. आता पिरियडिक टेबल मध्ये काय होतं, फ्रॉम लेफ्ट टू राईट जेव्हा जातो आपण तेव्हा ॲटॉमिक रेडियस होत जाते डिक्रीज. त्यानंतर बघा जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितले सर्वांचे, तर सर्वांचे जे लास्ट इलेक्ट्रॉन आहे ते आले थर्ड शेल मध्ये. मीन्स सगळ्यांची जे लास्ट शेल आहे ते सिमिलर आहे थर्ड शेल. आणि थर्ड शेल मध्ये जसजसे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत जाईल तसतसा न्यूक्लिअर चार्ज सुद्धा वाढत जाईल. बघा आता इथे 11 प्रोटॉन्स आहे. सो याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11. मीन्स यामध्ये 11 प्रोटॉन्स 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. याचा ॲटॉमिक नंबर असेल 15. सो यामध्ये 15 इलेक्ट्रॉन्स 15 प्रोटॉन्स आहे. यामध्ये 17 प्रोटॉन 17 इलेक्ट्रॉन आहे. यामध्ये 14 प्रोटॉन 14 इलेक्ट्रॉन आहे. आणि यामध्ये 12 इलेक्ट्रॉन 12 प्रोटॉन आहे. मीन्स जसजसं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स वाढत जाईल आणि शेल नंबर सेम असल्याने, बघा इम्पॉर्टंट काय असेल, शेल नंबर सेम आहे. शेल नंबर सेम असल्याने आणि इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सचे जर नंबर वाढत गेला तर तो दाखवते न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. विथ ग्रेटर न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो लास्ट शेलचा इलेक्ट्रॉन आहे तो स्वतःकडे अट्रॅक्ट केला जाईल जेव्हा नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स वाढत जातील. सो यामध्ये आपल्याला बघावं लागेल की सगळ्यात कमी नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स कोणाकडे आहेत. तर यामध्ये आन्सर असेल आपला सोडियम, बिकॉज सोडियम कडे 11 प्रोटॉन्स अँड 11 इलेक्ट्रॉन्स. यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागेल तो बाकी सगळ्यांपेक्षा लेस असेल. अँड बिकॉज हे का बरं हॅपनिंग आहे, तर यामध्ये जे नंबर ऑफ शेल्स आहे ते काय सेम. नंबर ऑफ शेल जर सेम असेल तर आपल्याला बघावं लागेल की कोणता जो एलिमेंट आहे किंवा कोणता ॲटम आहे ज्याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स कमी आहेत. सो याचा आन्सर असेल सोडियम. Na has largest atomic size because atomic size डिक्रीज होत जाईल विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ प्रोटॉन. नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वाढले तर ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाईल. सो लार्जेस्ट ॲटॉमिक साईज असेल Na चा. बघून घ्या. सो पुन्हा बघा सेम क्वेश्चन आहे. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फ्रॉम ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फ्रॉम द ॲटॉमिक नंबर गिवन आहे, त्यावरून आपल्याला लिहायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. एक फॉलोइंग क्वेश्चन गिवन आहे, तर क्वेश्चनचा आपल्याला लिहायचा आहे आन्सर. पहिले तर आपण लिहून घेऊ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस एलिमेंट. सो फर्स्ट नंबर बघा असेल पोटॅशियम, दॅट इज इलेक्ट्रॉनिक नंबर 19, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,8,1. त्यानंतर बघा लिथियम असेल, लिथियमचा ॲटॉमिक नंबर असेल 3. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,1. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येत नसेल तर स्पेशली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये आपण एक्सप्लेन केलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो त्यावरून तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला इझी जाईल. त्यानंतर बघा असेल सोडियम, सोडियमचा ॲटॉमिक नंबर असेल 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,1. त्यानंतर असेल बेरिलियम, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर असेल 4. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,2.
सो आता इथे जर बघितलं आपण तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला सांगायचं आहे स्मॉलेस्ट ऍटॉमिक रेडियस कोणाची असेल, रेडियस ऍटॉमिक रेडियस जे आहे ते स्मॉलेस्ट कोणाची असेल. सो बघा आता आपल्याला फर्स्ट बघावं लागेल की कोणामध्ये नंबर ऑफ शेल्स जास्त आहे. नंबर ऑफ शेल ज्यामध्ये जास्त असतील त्याची ऍटॉमिक रेडियस स्मॉलेस्ट राहणार नाही, त्याची ऍटॉमिक रेडियस असेल जास्त. सर बघा पोटॅशियमच्या जर शेल्स बघितल्या तर 4 शेल्स आहे, सोडियमचा जर शेल्स बघितल्या तर 3 आहे, त्यानंतर लिथियम आणि बेरिलियम यामध्ये जर नंबर ऑफ शेल्स बघितल्या तर 2 आहे. सो दोन ऑप्शन आपले इझिली कॅन्सल झाले बिकॉज पोटॅशियम मध्ये 4 शेल्स आहे, याची रेडियस स्मॉलेस्ट राहणार नाही. त्यानंतर सोडियम मध्ये 3 शेल्स आहे, याची रेडियस स्मॉलेस्ट राहणार नाही. स्मॉलेस्ट रेडियस राहील बिकॉज नंबर ऑफ शेल्स ज्यामध्ये कमी असतील, नंबर ऑफ शेल्स कमी असतील त्याची ऍटॉमिक रेडियस सुद्धा असेल स्मॉलेस्ट. त्यानंतर आता बघा लिथियम आहे आणि बेरिलियम आहे यापैकी कोणाची ऍटॉमिक रेडियस स्मॉलेस्ट असेल. सो यासाठी बघावं लागेल आपल्याला नंबर ऑफ शेल जेव्हा सेम असतात, नंबर ऑफ शेल जेव्हा सेम असतील तेव्हा बघावं लागेल न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्याचा जास्त असेल त्याची ऍटॉमिक रेडियस असेल स्मॉलेस्ट. तर बघा आता लिथियमचा न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल 3 प्रोटॉन्समुळे आणि बेरिलियमचा न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल 4 प्रोटॉन्समुळे. बिकॉज न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामुळे असेल तर न्यूक्लियसमुळे, आणि न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट असतात प्रोटॉन्स जे दाखवतात चार्ज पार्टिकल, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असतील आणि त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल बेरिलियम मध्ये. सो स्मॉलेस्ट ऍटॉमिक रेडियस असेल बेरिलियमची, दॅट इज बेरिलियम 4 has the smallest atomic radius. Beryllium 4 has the smallest atomic radius. बघू शकता तुम्ही बेरिलियम has the smallest atomic radius. बघून घ्या. सो पुन्हा बघा सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन आहे, आपल्याला काही एलिमेंट्स किंवा नाही त्यांचा लिहायचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि आपल्याला क्वेश्चन दिलाय विच ऑफ दिस अबोव एलिमेंट हॅज हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. मीन्स ह्या एलिमेंट पैकी आपल्याला सांगायचं आहे कोणाचा मेटॅलिक कॅरेक्टर हायेस्ट असेल. फर्स्ट आपण लिहून घेऊ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याहूनच आपल्याला सांगता येईल हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर कोणाचं असेल. बघा ॲटॉमिक नंबर आहे 13, सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,3. त्यानंतर सिलिकॉन दॅट इज 14, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,4. त्यानंतर बघा सोडियम, सोडियम असेल Na, atomic number 11, electronic configuration 2,8,1. त्यानंतर बघा मॅग्नेशियम, मॅग्नेशियम असेल atomic number 12 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,2. त्यानंतर असेल सल्फर, सल्फरचा atomic number असेल 16 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,8,6. या सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आपल्याला आयडेंटिफाय करायचा हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. आता मेटॅलिक कॅरेक्टर फर्स्ट बघा सगळ्यांचे नंबर ऑफ शेल्स आपल्याला दिसत असतील सेम आहे. याचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे आउटर मोस्ट शेल आहे, थर्ड शेल आहे. त्यानंतर बघा याची जी आउटर मोस्ट शेल असेल ते थर्ड शेल असेल, याची आउटर मोस्ट शेल थर्ड असेल, 1 2 3 थर्ड शेल आउटर मोस्ट शेल आहे, याची आउटर मोस्ट शेल थर्ड आहे, याची आउटर मोस्ट शेल आहे. मी सगळ्यांचे जे आउटर मोस्ट शेल आहे ते सेम आहे. सो त्यानंतर आपल्याला ओळखायचा हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. आता जो इझिली इलेक्ट्रॉन लॉस करेल तो असेल हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. इलेक्ट्रॉन लॉस करण्याच्या प्रॉपर्टीला आपण म्हणू इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. जेव्हा ॲटम किंवा एलिमेंट इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि फॉर्म करतो कटायन, त्या कॅरेक्टरला म्हणून आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, आणि जो जास्तीत इझिली इलेक्ट्रॉन्स लॉस करेल तो दाखवेल हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. सो यामध्ये जर बघितलं तर बघा सोडियमला 1 इलेक्ट्रॉन लॉस करायचा आहे ओनली, आणि इकडे बघा ॲल्युमिनियमला 3 इलेक्ट्रॉन लॉस करायचे, याला हा 4 इलेक्ट्रॉन शेअर करेल, लॉस करणार नाही. इकडे बघा मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन्स लॉस करायचे आहे आणि इकडे सल्फर तर 2 इलेक्ट्रॉन्स गेन करेल, लॉस करणार नाही. सो हा दाखवणार नाही मेटॅलिक कॅरेक्टर बिकॉज हा 2 इलेक्ट्रॉन्स गेन करेल. और मेटॅलिक कॅरेक्टर याचं असेल लोएस्ट, आपल्याला पाहिजे हायेस्ट. हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर कोण शो करेल जो इझिली इलेक्ट्रॉन लॉस करू शकते, आणि सोडियमला ओनली 1 इलेक्ट्रॉन लॉस करले ना याचा जो मेटॅलिक कॅरेक्टर असेल तो असेल हायेस्ट, बिकॉज याला लॉस करायचा ओनली 1 इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट इट्स ऑक्टेन. हा 1 इलेक्ट्रॉन जेव्हा लॉस करेल तेव्हा याचा सेकंड शेल असेल कंप्लीट, आणि सेकंड शेल जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा हा शो करेल हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर बिकॉज ऑफ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि याला ओनली 1 इलेक्ट्रॉन लॉस करायचा आहे म्हणून हा दाखवेल हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. सो 11Na हॅज हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. बघा 11Na हॅज हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. बघू शकता हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर शो केलं आपल्याला Na.
सो नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतो आपण, पुन्हा आपल्याला याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक क्वेश्चन गिवन आहे, विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅज हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं आपण हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर, या क्वेश्चन मध्ये बघू आपण हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता जेव्हा मेटॅलिक कॅरेक्टर शो करायचं असेल, इझिली इलेक्ट्रॉन जो लॉस करू शकते तो दाखवेल हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. जो इलेक्ट्रॉन लॉस करेल त्यामुळे ते शो करेल कटायन्स फॉर्म होतील, आणि कटायन्स फॉर्म झालं तर हायेस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असेल, आणि हायेस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असेल तर तोच असेल हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. मीन्स मेटॅलिक कॅरेक्टर डिपेंड्स ऑन इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, तसंच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिपेंड करेल इलेक्ट्रो निगेटिव्हिटीवर. जो असेल हायेस्ट इलेक्ट्रो निगेटिव्ह तोच असेल हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर शो करेल. सो बघू शकतो. आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह कोण असेल, तो जो जास्त टेंडन्सीने इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, जो ग्रेटर अँड ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतो इलेक्ट्रॉनला स्वतःकडे एक्सेप्ट करासाठी, तो असेल हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. सो बघू शकता. आता बघा, पहिलं सर्वात सुरुवातीला तर लिहून घेऊ आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो ऍटॉमिक नंबर आला कार्बनचा असेल 6 2,4. त्यानंतर बघा लिथियम असेल तर ऍटॉमिक नंबर असेल 3 2,1. त्यानंतर असेल फ्लोरीनचा बघा ऍटॉमिक नंबर असेल 9 2,7. त्यानंतर बघा नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर असेल 7, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,5. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर असेल 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,6. आता यापैकी सांगायचं आहे हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर शो कोण करेल, तर जो हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तो करेल हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर शो. आता बघा नंबर ऑफ शेल्स जर बघितलं तर सेम आहे. आता ज्याचं न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, बघा आता सगळ्यांच्या नंबर ऑफ शेल सेम आहे. आउटर मोस्ट शेल असेल 2, आउटर मोस्ट शेल असेल 2, आउटर मोस्ट शेल असेल 2, आउटर मोस्ट शेल 2, आउटर मोस्ट शेल 2. सगळ्यांचा आउटर मोस्ट शेल सेम असल्यानं ज्याचा न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, बघा नंबर ऑफ शेल सेम आहे, ज्याचा न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तो शो करेल हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सो इथे बघा न्यूक्लिअर फोर्स असेल 6 प्रोटॉनमुळे, इथे असेल 3 प्रोटॉन्समुळे, इथे असेल 9 प्रोटॉन्समुळे, इथे असेल 7 आणि इथे असेल 8. मीन्स आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे फ्लोरीनचा. त्यानंतर फ्लोरीनला लास्ट शेल कंप्लीट करायसाठी ओनली 1 इलेक्ट्रॉन पाहिजे आणि तो ऍक्सेप्ट करेल 1 इलेक्ट्रॉन. मीन्स फ्लोरीनला न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, त्यानंतर कंप्लीट व्हायसाठी ओनली 1 इलेक्ट्रॉन पाहिजे, त्यामुळे हा असेल हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आणि हा शो करेल हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. बघा फ्लोरीन शोज हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. बघू शकता तुम्ही आन्सर. फ्लोरीन 9 शोज हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. बघू शकता हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इज शोन बाय फ्लोरीन. बघू शकता.